तर आज मी ना सकाळीच आपल्या वड्या जुते होते धुवून घेतले, कारण मला जायचं होतं ना. तर काय म्हणता नागपूरचे गोष्ट काय नाही, सकाळी सुटल्याबरोबर पहिलं तर कॉलेजची तयारी केली आंघोळ करून बरं. आणि तोंडाला फोडे शिवून तर गोडी बी घेऊन आलो मी कालच. गोडी घेऊन घ्या बा म्हणलं कॉलेजला जायच्या पहिलं. गोडी घेतली आणि कॉलेजसाठी निघालो. तब्येत कमी खराब होते आणि तोंडात जास्त येते, काय करताना तोंडाला फोडायला तर जेवण ना बरं. तर कॉलेजमध्ये आलो आणि आज तर पोट्टे कमी होते, कारण कालच जास्त जणांचे वायवा झालते ना. आणि घनश्याम इकडून तिकडे हिंडत होतो. गुगलवर त्यानं क्वेश्चन आन्सर सर्च मारले होते आणि फुल पाठ करत होतो. बरं आमचा नंबर आला आणि हर्षा म्हणे काही खरं नाही म्हणे आपलं म्हणे. आमची तर फुल फाटून ना. घनश्याम म्हणे मी येतो म्हणे फुल शर्टिंग वर्टिंग करून. त्याला म्हणलं कसं वाटत आहे म्हणलं, पुरी फाटून नाही म्हणे, काही विचारूच नको म्हणे. भाऊ खरंच सांगतो मी वायवा देऊन आलो. ह्या घनश्यामनं पूर्ण क्वेश्चनचे आन्सर सांगितले, आम्ही लागन तर 2-3च सांगितले. साले जे पाठ केलं त्याला तेच विचारलं. बरं जाऊ दे, वायवा देऊन आलो आणि बॅग पॅक केली, कारण मला गावाला निघायचं होतं. म्हणजे भुलले का सांगितलं होतं ना मी टेमुड्डा साईड येणार आहो म्हणून. तर बस घरी आल्याबरोबर मग मी काढले आपले कपडे पॅकिंग करायचे आणि भरले बॅग मध्ये. आता कपडे तर भरले होते, सकाळी धुतलेले जुते होते ना, बस ते आणले आणि लेस लावून टाकली आणि झाली मग आपली तयारी. बोलवलं होतं थोडं सामान होतं ते म्हणलं छत्रपतीपर्यंत सोडून. ते आलं आणि त्याने मग मला छत्रपती स्क्वेअर सोडून दिलं. आल्याबरोबर तर पहिल्या बसमध्ये बसलो. बरं झालं तर बस लवकर सापडून गेली तिथं. बरं तर बसमध्ये बसलो आणि 3 तासाच्या प्रवासाच्या बाद डायरेक्ट पोहोचलो मी टेमुड्डा, जे आहे चंद्रपूर जिल्ह्यात. आता तुम्ही बी चंद्रपूर जिल्ह्यातून आपले कुठून व्हिडिओ पाहतात सांगा कमेंट. आता उतरल्याबरोबर तर पहिले थंड प्यायचं होतं, कारण मी ना पाणी बी नव्हतं घेतलं आणि एवढ्या उन्हाच्या ना मेल्यासारखं लागलं. माझा गीत पेली ना मग काका आलता घ्यायसाठी. घरी आलं तिकडे कार्यक्रम चालूच होता. मामाजी की तिकडे सगळे पुट्टे गोष्टी सांगत होते आणि रिसेप्शनची तयारी हळूहळू चालू होती. बरं तर रिसेप्शनचा ब्लॉग पुढच्या पार्ट मध्ये. बरं तर पोट्टे आजसाठी एवढंच. मग का पोट्टे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.